ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका. पंचांची जोडी मदती पाचन केली होते. मिस्टर संजय सावंत सर लोबो, मिस्टर जयवंत पाटील सर आमच्या समेत आहेत आणि आमचे तिसरे पंच अमोल काळे काळे यांचे स्वागत करूया आपण. आमच्या या परिसरात नामांकित ते पंच आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. टॉस जिंकलाय तो मात्र बाळाजी एकर भिवंडी टीमने आणि त्याने क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. आमंत्रित केले ग्लोरियस स्पोर्ट नवी मुंबई संघाला फायनलसाठी. त्यामुळे ह्या संघामध्ये भिवंडीची खेळाडू तुम्हाला अर्थातच पाहायला मिळतील. नवी मुंबईची खेळाडू आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं. आपल्या परिसरातील जे नामांकित खेळाडू आहेत, जे रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धा खेळतात, ज्या स्टेट लेवलला स्पर्धा खेळतात, ज्या नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला दुबई वगैरे असेल त्या स्पर्धा खेळतात, ते सर्व खेळाडू तुम्हाला एका व्यासपीठात आज पाहायला मिळणार आहे. याचंच नाव आहे किंज स्पोर्ट आदर्श ट्रॉफी 2024. एकाच प्लॅटफॉर्मवरती सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील असं एकमेव व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गाची राजीव गांधी स्टेडियम. सर्वांचं स्वागत आहे. यू वॉचिंग द बिग टुर्नामेंट नो डाऊट किंजल स्पोर्ट ट्रॉफी आदर्श ट्रॉफी 2024 फ्रॉम राजीव गांधी स्टेडियम पनवेल. वेलकम एव्हरीवन. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. द मॅच विल बी फॉर 5 ओव्हर्स आणि सामना कंपल्सरी चेसिंग असणाऱ्याची नोंद घ्या. आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय. सामना कंपल्सरी चेसिंग करायचं तुम्हाला लक्षात असू द्या. या स्पर्धेच्या नियमानुसार खुल्या गटातील स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवून द्यायचं जेणेकरून तुमच्यापर्यंत नावं आम्ही स्पष्टपणे पोहोचवू शकू. इस्तियाक शेख आणि त्याला साथ देणाऱ्या फलंदाजीमध्ये क्षितिज मोरे. चला दुपारचे वाजता ते 12:35 प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झाले. पहिलाच P1 षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन आले तो गोलंदाज विजय पवार. कर्जतचा गोलंदाज आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या भरपूर खेळाडू पाहायला मिळाले. ती रायगड प्रीमियर लीगची जर्सी त्याने घातली. आयकॉन म्हणून त्याची निवड झाली होती ॲज अ कॅप्टन. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. येस रायगड युवामधनं देखील त्याची निवड झाली होती. तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा रंगली. रायगड प्रीमियर लीग यावर्षी 5वं पर्व अत्यंत चांगलं रंगलं आणि 13 वर्षाची परंपरा आपण पाहतोय. 12 वर्षाच्या यशानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय. किंज स्पोर्टच्या माध्यमातून सतत 13 वर्ष अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. या पंचांचा निर्णय सिग्नल येतोय. आम्हाला सामना सुरू होते 12:36 आणि आपण सुरुवात करतो दुसऱ्या सामन्याकडे. आपण बोलतोय बालाजी एकर भिवंडी टॉस जिंकल्याचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू ऑन साइडला व्हेरीफाय झालेला ड्राईव्ह केलाय. पॅकेजला खाली पुढे सरकला फार वेगानं. कव्हर करते पत्र एकच धाव मिळणार डीप कव्हरमधनं मिड विकेटनं एकच धाव पलकावरती. सुरुवात शांत. 5 षटकांचा सामना आहे. कारण दोन्ही फलंदाज आत्ताच आलेत. मध्ये सेट होणार. मोठी फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न करणार. पण एक वैशिष्ट्य राहिलं या सामन्याचं. दोन्ही फलंदाज डावकरी तुम्हाला पाहायला मिळतात. सेकंडला आता आले तो क्षितिज मोरे. माफ करा 2 धावा झाल्यात इस्तियाक शेखनं. ओ लवली ड्राईव्ह. चेंडूला पुन्हा एकदा आले मात्र डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिली. ड्राईव्ह करत असताना ब्लॉक कॉलचा वापर. अनिकेत मोकल चेंडू खाली आलाय. चांगला क्षेत्ररक्षक पुढे आलाय. सरकलाय आणि एकच धाव पलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर ऑन साईडला मारण्यामध्ये यश आपल्या फलंदाजाला आणि दोन्ही चेंडू ब्लॉक कॉलचे होते. दोन्ही चेंडू डिफेन्स स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. कारण कोणतीच संधी दिली नाही गोलंदाजानं मोरेनं विजय पवारनं मात्र फलंदाजानं. आता मात्र स्ट्रायकनला येत होतं क्षितिज मोरे. राईट हँड बल्लेबाज तुम्हाला पाहिलं. कॉम्बिनेशन चांगलं आहे. एक डावकुरा एक उजव्या हाताचा फलंदाज. फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत गोलंदाजाला. भरपूर प्रमाणे चेंजेस आपण पाहतोय. आमच्या समेत कमेंट्री बॉक्समध्ये IPL मिस्टर कुणाल दाते सर, दीपक पाटील सर ज्यांचा आवाज आपण सातत्याने स्पर्धेमध्ये ऐकतोय. खूप मोठी जबाबदारी स्वीकारत असताना. ओ ग्रेट डिलिव्हरी. क्विक डिलिव्हरी. चेंडू बघा टप्प्यामध्ये स्कीट झाला मैदानावरती. फलंदाज मात्र बीट केलंय आणि डॉट चेंडू. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 3 बिनबाद म्हणजे सावध सुरुवात केली या गोलंदाजच्या माध्यमातून. फलंदाजाला कोणती मोठी फटक्याची संधी नाही. गुड बॉलिंग. सच अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम द बॉलर विजय पवार. वन्स अगेन खोदून काढला चेंडूला. ब्लॉक कॉलचा चेंडू एक्झॅक्टली मिडल स्टंपवर अटॅक केला होता. एकदा मिळणार. चेंडू टावायचा तो मिड विकेटला. कव्हर करतं एक धाव. चांगला थ्रो आलाय. कव्हर करते एकच धाव. सावध पवित्रा घेतला गोल फलंदाजानं. कारण ज्यामध्ये गोलचा अटॅक आपण पाहतो काउंटर अटॅकला पहिल्या षटकामध्ये आणि P1 मध्ये अशाच प्रकारे पॉवरफुल गोलंदाजी करावी लागते आणि ते दाखवलंय विजय पवारनं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. कांचन पालकर आम्हाला सांगतात एकूण धाबा पलकावरती 4 धाबा. बिनबा सावध सुरुवात मैदानावरती. मागच्या सामन्याचा 85 धावांचा डोंगर सहज उभा केलाय मैदानावरती. ओ स्विंग डिलिव्हरी. पंचाचा इशारा. इट्स वाईट.
पंच मिस्टर लोबो सर आम्हाला सांगत असताना एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू लेग स्टंप इट इज अ वाईड फिनिश ऑफ डिलिव्हरी. चेंडू कुठे डिलिव्हर झाला, कुठे विकेट गेम एक्झॅक्टली गॅदर केला, त्याची लेन काय होती, त्याचा इम्पॅक्ट काय होता, या संपूर्ण गोष्टी शानिश केली पंचानं आणि सांगितलं इट्स अ वाईड ॲब्सोल्युटली. पहिली अवांतर धावसंख्येमध्ये नोंद झाली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 5 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा स्टंप दाखवली होती. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. यावेळी मात्र फुल अँड डिलिव्हरी अगोदरच फलंदाज पुढे आला होता, मात्र विकेट कीपर गॅदर करू शकला नाहीये आणि त्याचमुळे की काय हा मात्र फलंदाज बाद होता. मात्र निश्चित वाचला. नशिबाची साथ लक फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि सुंदर कमबॅक केलं. एक चेंडू वाईट फेकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज विजय पवारनं. का तो रायगड प्रीमियर लीग मध्ये संघनायक कर्जतच्या माध्यमातून खेळला याचे उत्तर दिले मैदानावरती. एकही मोठा फटका नाहीये, एकही चौकार षटकार नाही, कंट्रोल गोलंदाजी लेंथ लाईन अप्रतिम दाखवत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा तो शतरक्षक. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र मिसफील्ड. पहिल्या नशिबाचा चौकार. लक फॅक्टर इज ऑन नाव आणि पहिल्या नशिबाचा चौकार ऑन साइडला एक्झॅक्टली चेंडू निघून गेलाय, तो काऊ कॉर्नर मध्ये निघून गेलाय. फलंदाजाला यावेळी मात्र संधी मिळाली. चौकारच्या धावसंख्येला आकार आलाय. गोलंदाज थोडासा नाराज झालाय, कारण गोलंदाज त्याची उपयुक्तता तेव्हाच दाखवू शकतोय जेव्हा क्षेत्ररक्षण त्याचा दर्जा दाखवतील, तेव्हा त्याची गोलंदाजचा उपयुक्तता तो दाखवू शकतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावसंख्या दाखवली होती विदाउट लॉस 9 फॉर नन. चांगली सुरुवात आता म्हणता येईल, कारण नशिबाचा चौकार मिळाला. हे षटक 7 चेंडूंचं राहिलं. एक चेंडू वाईट देखील तुम्हाला पाहायला मिळाला. कंट्रोल चांगलं होतं, लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, ॲक्युरेसी परफेक्शन सुंदर होतं. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलाय आणि त्याला 4 धावा मिळाल्या तुम्हाला. एकूण धावा आपण पाहतोय 9 धावा बिनबाद. दमदार सुरुवात आता. येस, टीम मिटिंग लगेच करायची नाही आपण, त्याचेच मात्र येस पंचांसाठी सूचना असतील. 20 मिनिटं द्यायची तुम्हाला 4 षटकांसाठी. त्या अतिरिक्त वेळ घेतला तर आपण लगेच शेवटच्या षटकामध्ये एक खेळू आतमध्ये आणणार आहोत. याची नोंद घ्या आपण. वन मॅन शो तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पाहता 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली. 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. किती मोठं यश मिळालंय या स्पर्धेला हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. ज्या पद्धतीनं तेजस्वी म्हात्रे यांचं आयोजन मागच्या 12 वर्षामध्ये आपण पाहतोय. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी अँड रिअलेबिलिटी, विश्वसनीयता, या 4 गोष्टीवरती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून. दीपक पाटील सरांचं भरपूर बहुमूल्य योगदान असतं या स्पर्धेला, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज सज्जन नवीन गोलंदाज येत असताना प्रभाकर निशर येत असताना स्ट्रायकरला उजव्या हाताचा फलंदाज क्षितिज मोरे. आता 2 चेंडूचा सामना केला त्यांना. एक धाव कुठली मैदानावरती. त्याला जास्त स्ट्राईक नाही मिळाली आहे पहिल्या P1 मध्ये. आता मध्ये P2चं षटक सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण बघू शकाल आपण. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, माफ करा शॉर्ट पॉईंटमध्ये सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर थर्ड मॅन, फाईन लेग, विकेट किपरच्या मागे एक्झॅक्टली क्षेत्ररक्षण पाहायला तुम्हाला. एक एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये डीपमध्ये एक लॉंग ऑनला, एक मिड विकेटला, अशी 3 आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर. बाउन्स डिलिव्हरी, लेटकट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. लेटकट खेळताना जर लेट झाली कट तर निश्चित तुम्ही बाद होऊ शकता आणि तेच झालं मैदानावरती. पहिला धक्का मैदानावरती 9व्या धावसंख्येवरती परतावा लागेल क्षितिज मोरेला. इज वॉकिंग बॅक. 3 चेंडूचा सामना केला क्षितिजनं. मात्र धावसंख्या फारशी उभारू शकला नाहीये. फक्त एका धाब्याचं त्याने योगदान दिलं आणि तो बाद झालाय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती येणार अरविंद राणा, विस्फोटक फलंदाज, मॅन फ्रॉम नेरुल, नवी मुंबईचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला विस्फोटक फलंदाज आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये भरपूर वेळेला चांगली कामगिरी त्याची आम्ही पाहिली. बघायचं आज या स्पर्धेमध्ये किती मोठी कामगिरी करणार. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस चॅम्प 11 पनवेल. 85 धावांचा डोंगर उभा केला पनवेल संघानं. चेस केल्यात त्या धावा पनवेलनं. तोही एक चेंडू राखून दणदणीत विजय प्रस्थापित केला. मागच्या साठले डीप कव्हर रिझन मध्ये कबकते मात्र 2 धावा मिळणार. चांगलं तंत्र आहे, चांगलं मंत्र आहे मी म्हणेन. कारण जर तुम्हाला मोठे फटके येत नसतील, गोलंदाज तुम्हाला ती संधी उपलब्ध करून देत नसतील, तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि ते चित्र आपण पाहतोय 2च्या धावसंख्येला 11 धावसंख्या फ्लाय होणार. आता मध्ये 2 डिजिट मध्ये कन्वर्ट होणार. धावसंख्या 11 वरती एक बासरी आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गशास्त्र, स्ट्रेट ड्राइव, लवली हिट, 1 बाउंस सीमा पार, दमदार चौकार. हे चित्र, ह्याचीच आपण चर्चा करत होतो. कारण चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, हे चित्र आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट दाखवलंय. दिस इज द क्वालिटी शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. स्ट्रेट ड्राइव, 1 बाउंस सीमा पार चौकार. चांगला फटका दाखवलाय आणि दुसरा चौकार सध्या आपण पाहतोय. 2 चेंडू आपण वाईट पाहिलेत, 2 चौकार आपण पाहिले, एक गडी बाद होताना पाहिलंय. धावसंख्या फ्लाय होते. कांचना मला सांगतील ती 16 या धावसंख्येवरती. ऑन साइडला स्कूपचा फटका, व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. क्रिकेटचा दर्जा उंचावरा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमा पलीकडे अजून एक दमदार चौकार.
हेच असतं कांचन, जेव्हा जेव्हा आपण पाहतो की सिंगल डबल येतात आणि एकदा चौकार षटकारांचा जर सिलसिला सुरू झाला तर तो थांबत नाहीये, हे दाखवलं मैदानावरती. किती चांगले फटके बघा, पहिल्यांदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला, नंतर स्ट्रेट ड्राइव्ह दाखवला आणि आता मध्ये स्कूपचा फटका दाखवत असताना चांगलं गेट मेंटेन केलं मैदानावरती. आपला दर्जा काय, आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय आणि क्रिकेट माझ्यासाठी किती सोपं आहे हे दाखवून दिलं फलंदाज. सेकंडला फलंदाज आपण पाहतोय तो मात्र अरविंद राणाला आपण पाहतोय. 3 चेंडूचा सामना केलाय अरविंदने, 2 चौकार 1 डबल, 10 धाबा कुठल्या 3 चेंडू मध्ये. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द राणा. लवली शॉट ऑन साइडला ऑन ड्राइव्हच्या माध्यमातून एकच धाव मिळणार. तिथे पुढे सरकला फार वेगानं, एक धावेने फक्त योगेश पवार चेंडू खाली फार वेगानं आला होता आणि एकच धाव मिळणार. एका धावे धावसंख्येला फारसा फरक पडणार नाही, मात्र धावसंख्या रुटेड होणार 17 या धावसंख्येवरती. एक बास्ती आपण पाहतोय. सायकलला फलंदाज इशाक शेख जो पहिल्या क्रमांकाचा फलंदाज जुनी मैदानावरती आहे. इस्तियाक त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय, 1 चेंडू डॉट केलाय, 1 चौकार मारलाय, 1 डबल 1 सिंगलच्या माध्यमातून त्याने 7 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. ऑन साइडला लॉबचा फटका, शतक त्याच्या खाली. एक्झॅक्टली यस, टेकन इन द लास्ट मिनिट सेकंड ब्युटिफुली. दिस इज अ गुड फिनिश. समीर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. समीर अवस्कर मॅन फ्रॉम पेन, चांगला खेळू या देखील मी पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि धक्का क्रमांक दुसरा यावेळी आपण पाहतोय. 17 वरती, माफ करा 21 वरती हा दुसरा धक्का आपण पाहतोय. बघा, पहिल्यांदा सिंगल डबल, नंतर चौकार षटकार, नंतर विकेटचं सातत्य, खूप काही पाहायला मिळणार तुम्हाला या स्पर्धेमध्ये. ओपनचं क्रिकेट आज आपण पाहतोय, जे प्रेक्षक आम्हाला पाहतात युट्यूबच्या माध्यमातून, 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून स्वागत. ऑल इंडिया ओपन स्पर्धा आपण पाहतोय राजीव गांधी स्टेडियम फ्रॉम पनवेल वरने स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेमध्ये एकंदर 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पहिला सामना चाम्स 11 पनवेल आणि पनवेल संघ विजयी ठरलाय. कळंबोली संघाचा अस्तित्व संपुष्टात आलं. दुसरा सामना आपण पाहतोय ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई वर्सेस बालाजी एकर भिवंडी यांच्यामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. तिसरा सामना आपण पाहणार आहोत त्यामध्ये 4 स्ट्रायकर वर्सेस राजमुद्रा आणि चौथा सामना आपण पाहणार आहोत जागृती स्पोर्ट्स रायगड वर्सेस पुहा वॉरियर्स खारपेट आणि अलिबाग रांजकार या संघामध्ये आपण पाहणार आहोत सामना. मजा येईल कांचन. आजचा दिवस फार मोठा आहे स्पर्धेचा, 7वा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. 10 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आपण पाहतोय. नवीन नवीन संकल्पना सातत्यानं नाविन्यपूर्ण संकल्पना मांडत तेजेची मात्र ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी दरवर्षी घेऊन येत असतात. आणि पाहता पाहता 12 वर्षाचा अभूतपूर्व यश, त्यानंतर 13 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. आफ्टर अनप्रेसिडेंटेड सक्सेस 20 years. Oh, what a great journey of this tournament. Such a fabulous and fantastic and very much weighted tournament. You're watching no doubt Kinjal Sport Trophy. आपण स्पर्धा पाहतोय या मैदानावरती. धावसंख्या दापलकावरती कांचन सांगतील आम्हाला 21 धावा. गडी बजर आतापर्यंत 2 आणि षटकाची आली सांगता. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या षटकामध्ये 12 धावा. सर्कलचं षटक संपलंय, रिस्ट्रिक्शन संपलंय आणि बघू शकाल आपण धावसंख्या ती मात्र 21. 2 बास्ती आपण पाहतोय. After finishing the power play overs, you can see so many players standing on the boundary line now. It's very difficult to batsman to find the gap now. थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे आता मात्र फलंदाजांना. गोलंदाजीत परिवर्तन झालं. गोलंदाज झाला तो पवन केने, मॅन फ्रॉम भिवंडी. कोण विसरणार आहे गोरसेचं हे नाव, फार मोठं नाव आहे. रिवर्सच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न, ब्लॉकरचा चेंडू, स्ट्रॉंग अपील, मात्र गोलंदाजचा अपील थोडंसं कमी जाणवलं पंचांना आणि इट्स अ गुड डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी सुरुवात केली पवन केने, तेवढीच चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. तो सामना पवन केने, जबरदस्त क्रिकेटर. लवली शॉट याली मात्र ऑन द राईज, चेंडू ड्राइव्ह करत असताना अपडेटच्या माध्यमातून एक धाव मिळणार. सिंगल डबलचं सातत्य आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट आहे, स्टँडर्डचा क्रिकेटचा दर्जा लेवल तुम्हाला आज पाहायला मिळणार, कारण आज खुल्या गटात खुलं क्रिकेट आहे आणि ते खुलं क्रिकेट तुम्ही पाहतोय. धावसंख्या पुढे सरकत असताना द स्कोर मूव्स अप टू 12-22. लॉस ऑफ द 2 विकेट्स फॉर द थर्ड ओव्हर नाव. तिसरं षटक मार्क असताना राऊंड विकेट. फुल टॉस ड्राइव्ह केला चेंडूला, दिशा योग्य दिली पंचायत एक्झॅक्टल्या बाजूनं. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. एकदा मिळणार थ्रो, थोडासा वाईडिश होता मात्र विकेट किपरने गॅदर केलाय त्याला. शेवटच्या मुवमेंट मध्ये एकच धाव मिळणार. चांगली गोलंदाजी पवन केनेचा अचूक टप्पा, त्याचं नियंत्रण, त्याचं कंट्रोल, त्याची ती ॲक्युरेसी, त्याचं ते परफेक्शन आणि त्याचा तो अनुभव आणि त्याचं ते व्हेरिएशन, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल, नो डाऊट. चांगली गोष्टी दाखवत असताना
फुल टॉस पुन्हा एकदा तोच फटका आता मात्र हा चेंडू आलाय तो स्क्वेअर ऑफ द विकेट मग अशी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला एकदा पुढे गेले दुसऱ्या मॅचचा मानस अति काही संकटात नाही ऍब्सोल्युटली नो डाऊट कॉल होता मात्र स्ट्राईकचा फलंदाज ही वॉज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द रन्स अँड वन मोर विकेट डाऊन विकेट नंबर 3 गोज डाऊन तिसरा धक्का दोघांमध्ये संवाद झाला नाहीये कॉलिंग व्यवस्थित नव्हती वेट कॉल यस नो असा कॉल व्हायला होता मात्र कॉल नो होता आणि स्ट्रायकर फलंदाज नॉट रिस्पॉन्डिंग आणि फलंदाज बाद होतोय तिसरा धक्का मैदानावरती अवघ्या 23 या धावसंख्येवरती नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक स्वीकारला आतापर्यंत निर्णय बालाजी एकर भीमडी संघानं अजूनपर्यंत चांगला ठरवलाय अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ग्लोरियस स्पोर्ट नवी मुंबई टॉस जिंकल्यानंतर हरल्यानंतर फलंदाजी करावी लागते संघाला मध्ये धावसंख्या तेवढी झाली नाहीये जेवढी अपेक्षा होती कारण P1 मध्ये आल्या 9 धावा P2 मध्ये आल्या 12 धावा आणि आतापर्यंत आपण पाहतो तिसरे षटक मात्र एकही षटकार कांचन अजून लागला नाहीये मैदानावरती याचं कारण गोलंदाजीचा दर्जा उंचावताना तुम्हाला पाहायला मिळाला नवीन फलंदाज मात्र नॉस्टा गेला राहुल शेट्टी लवली हिट स्ट्रेट ड्राव व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक फुल स्ट्रोक पहिला षटकार ज्याची आम्ही आता चर्चा करत होतो आणि तो षटकार दाखवलाय फलंदाजाने का आपण स्ट्राईक हातामध्ये ठेवली होती मयूर पंडालकरनं त्याचं उत्तर दिलंय मैदानावरती जर बरी बाद झाला अरविंद राणा मैदानावरती धावफलक पुढे सरकताना 30 षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 30 लास्ट ऑफ दी 3 विकेट्स फॉर हिज थर्ड ओव्हर फुल टॉस मात्र फटका फसलाय चित्र पुढे सरकलाय लॉंग ऑफला ओ माय गॉड ओव्हर कॉन्फिडन्स इट्स नॉट गुड ओव्हर कॉन्फिडन्स डेंजरस नो डाऊट आणि ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि त्यावेळेला धावसंख्येला आकार येणार कांचन आम्हाला सांगतील धावसंख्या 1 न वाढणार 31 या धावसंख्येवरती ज्या फलंदाज मयूरनं आता षटकार मारला त्याचा झेल सोडणं किंमत मोजावी लागणार हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये षटकाची सांगता गोलंदाज नाराज झालाय पवन केने थोडासा नाराज झालाय 3 षटकाची सांगता झाली एकूण धावा दाबलकावरती 31 धावा 3 बाद 3 षटकांची सारखेला कांचन आपण तर मागच्या सामन्यामध्ये 84 धावा कुठल्या होत्या 85 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या धावा झाल्या चेस मध्ये होती त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 31 धावा कमी वाटतात मैदानावरती गोलंदाज पुन्हा आलाय ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली विजय पवार P1 मध्ये चांगली पॉवर दाखवली त्यानं फक्त 9 धावा दिल्या होते त्यामध्ये एक वाईटचा चेंडू होता एक नशिबाचा चौकार होता अवंतर धावसंख्या भरपूर होत्या तरी देखील त्यानं कंट्रोल गोलंदाजी दाखवली आणि फक्त 9 धावा दिल्यात तो गोलंदाज आला पुन्हा एकदा मॅन फ्रॉम कर्जत आले तो मात्र विजय पवार सज्ज होते मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्रायकरला फलंदाज उजव्या हाताचा मयूर पन्नालकर लवली हिट मात्र ऑन राईटच्या माध्यमातून एकच धाव मिळणार तर पुढे सरकला फार वेगानं एकच आणि एकपेक्षा जास्त काही नाहीये सिंगल 32 धावा धापलकावरती फ्रेश फलंदाज आले तो युनिट नंबर 5 वरती राहुल शेट्टीला प्रमोट केलंय त्याला प्रमोट केल्यानंतर 5व्या क्रमांकावर आला तो राहुल शेट्टी धावसंख्या आकार बदलतोय 32 या धावसंख्येवरती आज श्री गुरुदत्त जयंती सर्वांना दत्त यांच्या आम्ही शुभेच्छा देतोय आज आपला खूप मोठा सण आहे माझ्या प्रेक्षकांची पसंती आज मात्र क्रिकेटला over the wicket clean ball beautiful delivery and very dangerous delivery york length फलंदाज बाद एक ही धाव उभारू शकला नाहीये गोल्डन डकचा शिकार झालाय तो मात्र फलंदाज राहुल शेट्टी इज वॉकिंग बॅक अजून एक धक्का मैदानावरती धावसंख्या पाहिजे तशी झाली नाही मैदानावरती कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेला धावा आतापर्यंत या सत्रामध्ये 2 चौकार त्यामध्ये एक नशिबाचा चौकार होता एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि एक षटकार आपण पाहिला त्यामुळे धावसंख्येला वेग जास्त आला नाहीये डॉटचं प्रमाण जास्त होतं सिंगल डबलचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे धावसंख्येला वेग नाहीये आळा घालण्यावर यश लाभलंय ते मात्र गोलंदाजांना एकूण धावा धावसंख्या बलकावरती कांचना मला सांगतील धावा झाल्या त्या 32 धावा 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय तेजस्वी मात्रे यांच्या माध्यमातून 12 वर्षाचा आपण काळ पाहतोय आणि 13 वर्षामध्ये स्पर्धा अप्रतिमरित्या तुम्हाला पाहायला मिळते नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये तुम्हाला लेडीजचं क्रिकेट पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये मगाशी दीपक पाटील सरांनी सांगितलं की ग्रामपंचायत गट तुम्हाला पाहायला मिळतात एरिया वाईज क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं खूप काही पाहायला मिळतं ही संकल्पना असते आमच्या तेजस मात्रे यांच्या माध्यमातून नवीन संकल्पना राबवणं क्रिकेटचे खूप दर्दी आहेत ते क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे त्यांचं आणि त्यामुळे स्पर्धा 13 वर्षामध्ये कन्सिस्टन्सी दाखवत असताना फक्त चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोकनं उत्तर दिलंय पंचाचा नो बॉलचा इशारा कारण कदाचित फ्रंट फूट हा नो बॉल असावा पंच संजय सावंत रूप लोबो अत्यंत लोकप्रिय असे पंच आहेत त्यानंतर जयवंत सर आमचे आणि तिसरे आमच्या परिसरातील पंच अमोल काळे सर आमचे सर्वांचं आम्ही स्वागत करतोय 1+1 2 धावा मिळणार धावसंख्येला आकार येतोय 34 धावा 34 लॉस ऑफ दी
4 विकेट्स. गणेश शिंदे आलाय स्ट्राईक एंडला, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. आणि स्ट्राईक एंडला मयूर पणालकर. मयूरने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, एक चेंडू डॉट केला नाहीये. एक षटकार 3 सिंगलच्या माध्यमातून हुक केलाय चेंडूला. यस, नो डाऊट. आणि चेंडू निघून जातो फॉलिंग रिझन मध्ये. चौकारासाठी कपल ऑफ द बाउन्सेस क्रॉस द बॉर्डर लाईन. दॅट्स अ 4 रन्स. ब्युटिफुल शॉट. चांगला फटका. कॉन्फिडन्स चांगला होता. व्हॉट कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. चांगला कॉन्फिडन्स दाखवत असताना चौकार आलाय मैदानावरती. धावसंख्येला आकार 38 या धावसंख्येवरती. 38. चौथं षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना. टॉस हारल्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट नवी मुंबई फलंदाजी स्वीकारत असताना आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय बालाजी एकर भिवंडी या संघाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. प्रेक्षकांना उत्कंठा लागली या सामन्याची. लवली हिट, 4 स्ट्रोक. मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप चांगलं एकच मिळणार, एकपेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येणार. 39-39 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. जेव्हा जेव्हा विजय पवार गोलंदाजी आला त्याची लेंथ, त्याची लाईन, त्याची अॅक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कंट्रोल, त्याचं व्हॅरिएशन, सुपर बॉलिंग. सुंदर गोलंदाजी करत असताना, चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथवर नेहमी गोलंदाजी करत असताना ऑन साइडला शॉर्ट ऑन पोल. एकच धाव मिळणार नो डाऊट, एकपेक्षा जास्त काही नाहीये. कारण गोलंदाजीचे अटॅक खूप चांगला आहे. एनकाउंटर अटॅक ज्याला म्हटलं होतं, काउंटर अटॅकला सुरुवात करतोय गोलंदाज सुरुवातीपासून. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये त्यानं P1 मध्ये एक चेंडू वाईट फेकला होता. आता मात्र एकही वाईट पाहायला मिळत नाहीये. पुन्हा लेंथ लाईन मध्ये परिवर्तन करतोय. या षटकातील चेंडूचा सामना 1 to go. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 40-4 बाद. लवली शॉट. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक धाव मिळणार नो डाऊट. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला थ्रो. मनगट चांगला वापर षटकाचे होते सांगता. 4th over is gone. 41 loss of the 4 wickets. You're watching Kinjal Trophy, no doubt. Beautiful organization. Season 13. After unprecedented success. अभूतपूर्व यशानंतर 12 वर्षाच्या 13 वर्षामध्ये स्पर्धा प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येते. जसा दिवाळीचा हंगाम संपतो, जशी रायगड प्रीमियर लीग संपते, तशी आम्हाला वेध लागतात ते किंजल ट्रॉफीचं. आणि ती ट्रॉफी आपण पाहतो तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. आणि नियोजन कसं असावं, नवीन संकल्पना कशा राबवाव्या, क्रिकेटला ग्लॅमर कसं द्यावं, क्रिकेटची आधुनिकता किती वाढवावी, क्रिकेटमध्ये नाविन्य किती आणावं आणि क्रिकेट किती नाविन्यपूर्व खेळावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे किंजल ट्रॉफी आपण पाहतोय. शेवटचे षटक धावसंख्या धावफलकावरती आली ती 41-41. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार याची मध्ये उत्कंठा शिगेला पोहोचते. कारण एकी अजूनही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही मैदानावरती. आणि गोलंदाज झालाय तो योगेश. बॉलर नेम्स योगेश पवार, करण पाटील, वडू नवगरचा खेळाडू. थँक्यू. शेवटचं षटक 41 धावा. 41 लॉस ऑफ द 4 विकेट्स. लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस नाव. अजून तरी सामन्यामध्ये किती रंगत निर्माण होईल याची उत्कंठा शिगेला प्रेक्षकांमध्ये पोहोचते. डावकऱ्याचा गोलंदाज गुड बॉलिंग. गुडलेस बॉलर टेक ऑफ केला ऑन साइडला. फलंदाज बीट झाला, कोणते फुटवर नाहीये. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट फ्रॉम द बॉलर. आणि धावसंख्येला आकार 41 फक्त धावसंख्या. डॉट चेंडू 5 चेंडूचं केलं जुनी उरते. किती धावा येणार, मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. आतापर्यंत 1 षटकार 3 चौकार आपण पाहिले या 17 मध्ये. मात्र एकच चेंडू अजूनपर्यंत आपण वाईट पाहिलाय. हे न सांगता मी विसरेन तुम्हाला. विदाउट फेल आय विल रिमाइंड यू. लेग बायचा पंचांचा इशारा. आतापर्यंत चेंडूंचा सामना भरपूर झाला. म्हणजे आतापर्यंत आपण 26 चेंडू फेकले गेले आणि 26 चेंडू मध्ये फक्त एकच चेंडू वाईट होता, तो एक गोलंदाज विजय पवारचा. आणि 2 वाईट आणि 1 नो, म्हणजे आव्हान धावसंख्या फक्त 3च पाहायला मिळाल्या. किती कंट्रोल बघा गोलंदाजी मध्ये हे दाखवल्या मैदानावरती. उजव्या हाताचा फलंदाज सेकंडला गणेश शिंदे. इनॅट नंबर 6 वरती प्रमोट केले त्याला. गणेश आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. त्याने 2 सिंगल काढले आतापर्यंत. फारशी धावसंख्या आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आली नाही, कारण त्याला 2 चेंडू मिळालेत. बघायचं आता स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये किती चांगली फलंदाजी करणार तो. राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. फक्त एकच धाव मिळणार. कनेक्टिंग चांगली नाहीये. जशा पद्धतीनं एकच धाव मिळणार आणि एका धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. सिंगल धावसंख्या मूज 43 धावा. 4 बासी आपण पाहतोय. 3 more deals to go. 3 चेंडू शेवटचे या सत्रातील. प्रेक्षकांना अपेक्षा 70-75 ची होती, कारण मागच्या सामन्याचा 85 धावांचा उलगडा झाल्यानंतर असं वाटलं की 70-75 धावा व्हायला हव्यात. मात्र तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. राऊंड विकेट. फुल टॉस.
शॉर्ट ऑन पोल एकच धाव मिळणार. अंडरच्या माध्यमातून माफ करा, एकच धाव मिळणार. पुढे गेला होता फलंदाज थ्रो मात्र वाईड, चेंडूची मात्र फेकाफेकी, ह्याचा फायदा मिळणार, 100% मिळणार. 2 धावा मिळणार. स्ट्राईक पुन्हा खात्यात फलंदाज येणार. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडू खेळाअभावी धावसंख्या 4 बाद 45. 50+ होणार की 50च्या आतमध्ये राहणार हे देखील आता उत्कंठावर्धक ठरलंय. 2 more to go. Very good bowling from the Karan Padil. Accuracy perfection दाखवत असताना such a great bowling in the dead over. शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा होता, एज हँड टेकन. फायनली ग्रिझनला खूप चांगला जल टिपलाय. अजून एक धक्का, 5वा धक्का मैदानावरती आणि धावसंख्या फक्त अबाधित राहिली ती 45. 45 रन्स, लॉस ऑफ द 5 विकेट्स. गुड बॉलिंग. शेवटच्या षटकामध्ये एवढी अचूक गोलंदाजी करणं, एवढं कॉन्फिडन्स येतो कुठून? हा कॉन्फिडन्स येतो लगातार सराव, लगातार मोठ्या स्पर्धा खेळणं, लगातार दबाव पचवणं, ह्याच्यातनं कॉन्फिडन्स येत असतो. आता कॉन्फिडन्स दाखवलाय गोलंदाज करणनं. कौतुक करेन करणचं मी, कारण शेवटच्या षटकामध्ये एकही चौकार षटकार आतापर्यंत नाहीये, त्यामुळे कौतुकातच कामगिरी आहे ती मात्र करण पाटीलची. नवीन फलंदाज मैदानावरती राहुल आला. शेवटच्या चेंडूचा सामना करेल राहुल. 45 धावा. जर षटकार मारला तर 50+, जर चौकार आला तर 50चं टार्गेट, जर 2 आल्या तर 47, जर डॉट गेला तर 46चं टार्गेट. किती टार्गेट असणार या सामन्यामध्ये याचं उत्तर शोधूया शेवटच्या चेंडूमध्ये. गुड बॉलिंग, फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द करण पाटील. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. लवली शॉट. एका चेंडू संधीचं सोनं केलं. 50 ब्रिंग्स अप 51 धावा धापलकावरती. आणि याचीच आम्ही चर्चा केली होती, जर या फलंदाजाला अगोदर प्रमोट केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र असतं का? नो डाऊट, पण नाही. आता सत्र संपलं आणि या सत्रामध्ये खूप काही आपण पाहिलंय. 2 षटकार, 3 चौकार, 2 वाईट, 1 नो बॉल, 5 गडी बाद होताना आपण पाहिलंय आणि एकूण धावा 51. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तो बालाजी एकर भिवंडी या संघाला. या आपण आमंत्रित करूया या पुढचं समालोचन. कोणता संघ सामना जिंकणार, मुंबई की मात्र भिवंडी? कोणता सामना संघ जिंकणार, कोणता संघ आगेकूच करणार, किती चांगली फाईट होणार या आपण ऐकूया. मिस्टर IPL कॉमेंटेटर आमचे कुणाल दादे सरांचा पुढचा आवाज तुमच्या समोर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. आणि आता मॅच कडे वळूया जिथे टार्गेट सेट झालंय. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 52 धावा, 52. बालाजी एकर्स भिवंडी ग्लोरियस स्पोर्ट्स च्या विरुद्ध खेळत असताना. चला फिल्डिंग लावून घ्या ग्लोरियस स्पोर्ट्स. तर यानंतर होणारा सामना जे 2 विजेता संघ आहेत त्यांच्या दरम्यान होईल आणि तो 4 षटकांचा सामना खेळवला जाईल याची कॅप्टनने नोंद घ्यायची. याच्या अगोदर जिंकलेला संघ चॅम्प 11 पनवेल 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग त्यांनी लीलया केला. 1 बॉल ठेवत असताना चर्चेतला तो सामना राहिलाय. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला सामन्याला सुरुवात झाली. चला ग्लोरियस स्पोर्ट्स जास्त वेळ घेऊ नका कारण आम्हाला 7 मॅच कव्हर करायचे आहेत प्लीज. 12 बॉल 39 हे जे समीकरण या टुर्नामेंट मध्ये आले 3 वेळेला चेस झालेला आहे. 12 बॉल 39. तर ग्लोरियस स्पोर्ट्स
मैदानाच्या आतमध्ये हा संघ दाखल होतोय. तुम्ही पाहताय स्वर्गीय जुईली तेजस मात्रे व जैनुमान दापोली आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफी 2024 चा हा महासंग्राम. आज खुल्या गटाचा तडका या स्पर्धेला आपण दिला आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये हा एक फॉर्मॅट असतो जिथे 8 संघ खुल्या गटातले खेळण्यासाठी सज्ज होत असतात आणि आता ग्लोरियस स्पोर्ट्सच्या विरुद्ध बालाजी एकर्स अशी लढत असेल जिथे 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे बालाजी एकर्स या टीमला. योगेश पवार आणि पवन केने ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. चला परत टीम मीटिंग घेत आहे. तुम्ही लवकरात लवकर मॅच सुरू करा. ग्लोरियस स्पोर्ट्स याचा वेळ घेऊ नका. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर निलेश भिल्लारे पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. मॅन फ्रॉम तुर्बे नवी मुंबई. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई कडून गोलंदाजी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला गोरसई गावचा पवन केने तर पेनची आणबाण छान. नुकतेच 6 बॉलमध्ये 6 षटकार त्यांनी मारलेले आहेत 40+ क्रिकेटमध्ये. असे योगेश पवार बॅटिंग करण्यासाठी सज्ज. पहिले षटक निलेश भिल्लारेचं. या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 52 धावांचं टार्गेट मोठं नाहीये पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर, परंतु या ग्राउंडवर लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, हाय स्कोरिंग मॅचेस तर आणखीन हाय व्होल्टेज होतात. हा इतिहास राहिलाय आणि त्याचमुळे या सामन्याकडून तीच अपेक्षा प्रेक्षक करू नयेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर सध्या आपण टेलिकास्ट करतोय या स्पर्धेचं. नुकतेच रायगड प्रीमियर लीग मध्ये 3 लाख सबस्क्रायबरचा पल्ला संदेश पाटील आणि त्यांच्या टीमने पूर्ण केला. 24 लाईव्ह इव्हेंट्सने कंप्लीट केला. पहिलाच फुल टॉस होता निलेश भिल्लारेचा. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, नाही मिळणार धाव. पवन केनेला पहिला चेंडू निर्धाव येतोय निलेश भिल्लारेकडून. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्हाला थांबवावं लागेल ज्यावेळेला पाठलाग सुरू आहे 52 धावसंख्येचा. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही फलंदाजांना शांत ठेवलं तर या मॅच मध्ये नक्कीच तुम्ही पलटवार करू शकता आणि तो प्रयत्न व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला पवन विचार करत असेल की पहिल्या षटकापासूनच आक्रमण आपण करावं जेणेकरून हा सामना थोडासा सोपा जाईल टीम बालाजी एकरसाठी. फुल टॉस बॉल होता. परत एक वेळा फुल टॉस. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या किंचितसा बाहेर. 6 धावांसाठी नो बॉलचा इशारा. 6 धावा मिळतील. चांगला टायमिंग, चांगला फटका. 6 धावा मिळताना दिसतील. फक्त 1 इंच बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला हा बॉल. 7 धावा स्कोर बोर्डवर. पहिले षटक सुरू असताना लगातार फुल टॉस बॉल टाकतो निलेश भिल्लारे आणि त्याचा फायदा उचललाय A1 पवनने. षटकार त्याच्या पॅट मधून ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना मिडॉन आहे. थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा होईल. 1 धाव मिळेल पवनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफी 2024 हा महासंग्राम. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अतिशय चांगलं असं क्रीडांगण, बाजूलाच एक्सप्रेस वे, त्याच्या लगत असलेलं हे क्रीडांगण जिथून ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. 52चं टार्गेट आहे. टीमची धावसंख्या पहिल्या षटक सुरू असताना 8. स्टेप आउट करून फक्त पंच केलाय. फिल्डर आहे तिथे. बॉलने जास्त उसळी घेतली आणि खाली ठेवू शकलेला नाहीये योगेश पवार. गोल्डन डकचा शिकार. पहिली विकेट गार्डमध्ये खेळतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई वर्सेस बालाजी एकर्स भिवंडी अशी लढत. पहिला सामना चॅम्प 11 पनवेलने जिंकला. दर्पण रेड्डी यांचा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सला त्यांनी पराभूत केलं. दीपक चव्हाण यांच्या संघाला पहिल्या मॅच मध्ये. यानंतर फोर्थ स्ट्रायकर राज मुद्रा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच
आपल्याला पाहायला मिळेल. जागृती स्पोर्ट्स रायगड, स्पृहा वॉरियर्स हा देखील संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. पुढचा बॉल निलेशचा. थोडासा बॅकफुटला जात असताना पंच केल्या कव्हर मध्ये फिल्डर आहे, मागे धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न अपयशाला. 2 धावा मिळतील. अनिकेत मोकळचं खातं उघडलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला, तिसरी मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अनिकेत मोकळ आणि पवन केनेच्या दरम्यान. दोन्ही फलंदाज यंगस्टर आहेत, त्यांना माहिती आहे कशा धावा घ्यायच्या आहेत. चपळ आहेत, चालाक आहेत, चतुर आहेत. त्याचमुळे या 3 धावा जिथे 2 होत्या तिथे 3 कंप्लीट केल्यात. अनिकेत मोकळने त्याचं खातं उघडलं, 1 षटकार मारलाय. पवन केनेने. पवन खेळतोय 7 वर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर ट्रिपलच्या जोरावर आतापर्यंत 11 धावा, म्हणजे जी सरासरी पाहिजे ती राखण्यामध्ये आतापर्यंत यश आले. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान बालाजी एकर्स भिवंडी या टीमला. निलेश बिर्लारे पुढचा बॉल घेऊन. हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, नाही कोणता फिल्डर. धावा मिळतील 4. येतोय पवन केनेच्या पॅट मधून चौकार. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये घेतला होता, त्याला थोडस वाईट ठेवलं असतं तर नक्कीच इथे बॉल थांबवता आला असता. पहिल्या 2 बॉलवर तो क्षेत्ररक्षक तिथेच होता जिथून हा चौकार आलाय, परंतु तिथून त्याला बदलला आणि त्याचा फायदा उचलताना दिसलाय फलंदाजीमध्ये पवन केने. एक फुलटॉसवर षटकार देखील आला. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 15 धावा. तो सुरुवात बालाजी एकर्स भिवंडीची या मॅच मध्ये. पवन केने स्ट्रायकिंग एंडला, कमी गतीने टाकलाय, लॉफ्ट केलाय, स्क्वेअर लेगला आता दिशा दिली आहे पवन केने. इथे चौकार वसूल करेल पवन केने आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. पहिलं षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बालाजी एकर्स 19 वर 1. तर पहिलं षटक थोडंसं महागडं षटक आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. 1 फलंदाज बाद. योगेश पवार गोल्डन डकचा शिकार ठरलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळेल, सारसोळ्याचा गोलंदाज. सेकंड ओव्हर मध्ये लेग स्पिनरचा वापर केलाय. फ्लिपर, गुगली असे काही बॉल, स्टॉक बॉल त्याच्याकडे आहेत, त्याचा वापर तो इथे करताना दिसेल का. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये खरपूस समाचार घेतलाय पवन केनेने. निलेश भिल्लारेच्या विरुद्ध धावा केल्या. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. त्याच्यामुळे हे टार्गेट आता सोपं वाटतंय बालाजी एकर्स भिवंडीसाठी. आणि पवन जास्त वेळ घेतच नसतो. ज्याही वेळेला तो बॅटिंग करतो गोरसे बी टीम साठी किंवा खुल्या गटामध्ये ज्याही वेळेला तो खेळतो MUCC संबलपूर ओडिशा साठी. आता सध्या तो बालाजी एकर्स साठी खेळताना दिसतोय. पहिलाच बॉल थोडासा लेट कट, गलीमध्ये आहे फिल्डर, तिथे सिंगल मिळेल. अनिकेत मोकळच्या खात्यामध्ये आतापर्यंत 4 धावा. टीमची धावसंख्या सिंगल नंतर आतापर्यंत 20. अजूनही धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 32. 52च्या लक्ष्याचा पाठलाग. स्ट्रायकिंग एंडला पवन केने, नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. हर्षलचा फुल टॉस होता. मेजवानीचं स्वरूप फुल टोल वसूल केलाय. दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकारली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या पलीकडे ठोकलाय. उत्तुंग षटकार. 6 धावा मिळताना दिसतील फलंदाजीमध्ये पवन केनेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 26 धावा. अर्ध्या धावा कंप्लीट झाल्या. तिथून पुढे अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. पवन केने याच अंदाजामध्ये खेळत राहिला तर ऑलमोस्ट 3.5-4 ओव्हर मध्ये हा सामना उद्ध्वस्त करताना दिसेल टीम बालाजी एकर्स भिवंडी. अगदी तोच अंदाज त्याचा फलंदाजीमध्ये असतो. जास्त वेळ क्रीजवर थांबत नसतो. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. फटाफट क्रिकेटसाठी जाणला जातो. A1 पवन. आणि नुकतंच आता गोरसई बी या टीम चा विजयाचा सिलसिला सुरू झालाय. मला वाटतं 2 ट्रॉफ्या त्यांनी आता नुकतेच जिंकलेल्या आहेत. थोडासा बॅकफुटला होता संघ, परंतु परत एक वेळा थाटात कमबॅक केलंय गोरसे बीने. फोर पिच बॉल होता. खोलवट टप्प्याचा हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खालीच राहिला. बॅट थोडीशी उशिराने आली आणि त्याचमुळे टोला लागलाय बॅटच्या. धाव मिळताना दिसणार नाही. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 26 धावा. हर्षल मडवी पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. बरोबर दिशा दिली. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. सीमारेषा पलीकडे काऊ कॉर्नरला फोडणारा हा धडकणारा चौकार फलंदाजीमध्ये A1 पवनच्या पॅट मधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. आता धावा करायच्या 22. सामना जिंकण्यासाठी बालाजी एकर्स भिवंडीला. पहिला सामना खूपच चुरशीचा रंगला. पहिला सामना नक्कीच 1 बॉल शिल्लक ठेवून चॅम्प 11 पनवेल या संघाने जिंकला आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या विरुद्ध. 85 टार्गेट होतं ते मोठं लक्ष्य पार केलं. आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये देखील लक्ष्याच्या उंबरठ्यावर आहे संघ बालाजी एकर्स.
थोडीशी गती काढली, बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा इशारा, संजय सावंत यांचा इशारा आहे, हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. धावा वाढतात. धावा झाल्यात 31 21 करायचे सामना जिंकण्यासाठी. ऑन दी अप हा फटका सजवलाय, सरळ जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील पवन केनेच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 35-35. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगती पथावर असताना 35 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. पवन केने तयार हर्षलच्या अगेन्स्ट. शेवटच्या बॉलवर आता कव्हर्सला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर आहे. पंच जज करतात की एक्झॅक्ट किती धावा दिल्या पाहिजे. पंचांचा इशारा काय येईल? 4 की 6. अंपायरचा इशारा चौकार. चौकाराने हे षटक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बालाजी एकरच्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 39 आणि आता धावा करायच्या आहेत. 52 मधून 39 गेल्यानंतर 13 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 13 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये वसीम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. 18 बॉल आणि 13 धावा असं समीकरण. अगदी सोपं समीकरण आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम समोर बालाजी एकर समोर. चॅम्प 11 पनवेल या टीमचे कॅप्टन टॉस साठी आमच्या मेन स्टेजवर उपस्थित राहायचे. चॅम्प 11 पनवेल दर्पण देडिया आपला कॅप्टन जो आहे चॅम्प 11चा, त्याला कृपया आमच्या मेन स्टेजवर पाठवा. लगेचच टॉस केला जाईल या मॅचचा. जे संघ जिंकतील त्यांच्यात आता मॅच खेळवली जाईल. ती 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन याची नोंद घ्यायची. वसीम आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 39 धावा केल्यात. ड्राइव्ह करतोय. समोर फिल्डर आहे. पॉल ॲडम्सच्या स्टाईलने गोलंदाजी आहे. सोहेल तन्वीरला अशीच गोलंदाजी करत असताना पाकिस्तानकडून आपण पाहिले. वसीम ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल. टीमची धावसंख्या 40. आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 12. पवन केने स्ट्रायकिंग एंडला. स्वीप करण्याचा प्रयत्न टोला लागलाय पवनच्या अगदी बॅटच्या. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. 1 धाव पवनच्या खात्यात. धावा झाल्यात 41. 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत मोकळ. अनिकेत मोकळने आतापर्यंत शांत पवित्रा घेतलाय. पहिल्या बॉलवर 3 घेतल्या होत्या, त्याच्यानंतर 2 सिंगल. संपूर्ण जबाबदारी पवनने उचलली आहे. आता फुल टॉस होता. अनिकेत मोकळ कसा थांबेल? त्याने देखील पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47-47. आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ऑलमोस्ट मी मगाशी देखील सांगितलं की हा सामना उद्ध्वस्त होऊ शकतो 3 षटकांमध्ये. अगदी तशीच परिस्थिती आहे. कारण पहिल्या ओव्हर पासून अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 19, दुसऱ्या ओव्हर मध्ये 20. बॉलची मागणी होते. बॉल लगेच पूर्तता त्याची करावी. तर 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अनिकेत मोकळ स्ट्रायकिंग एंडला. वसीम ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करतोय. अगदी सहज आणि सोपा सामना बॅटिंग करणाऱ्या बालाजी एकर साठी. आणि हा सामना बैठक षटकार मारत असताना फिनिश केलाय अनिकेत मोकळने. मिड विकेटला हा षटकार ठोकून म्हणजेच ऑलमोस्ट 2.4 बॉल मध्ये ही मॅच इथे जिंकली आहे बालाजी एकर्स भिवंडीने. नेक्स्ट मॅच बालाजी एकर्स भिवंडी विरुद्ध चॅम्प 11 पनवेल या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. आणि टॉस आता केला जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवन केने, ज्याने 34 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी मध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. तर पवन केने ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच तर आकाश आणि योगेश पवार 2 कॅप्टन आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. किंजल ट्रॉफी हा कॉल केलाय आकाशने. आणि
किंजल स्पोर्ट्स. तर टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप धन्यवाद. चला लगेचच मॅच सुरू करतोय कारण 4 षटकांची लढत आहे. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचची ढाल हा पुरस्कार आपण देतोय पवन केनेला. गोलंदाजीमध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केला आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 34 धावांची खेळी त्याने साकारली. अभिनंदन पवन, वेल प्लेड. चला तर लगेच आता नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय जिथे नुकताच टॉस झालाय. टॉस जिंकलाय आकाश जांगेने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये त्याने घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया पळसपे गावचा आवाज दीपक पाटील सर यांना. धन्यवाद.